जम्मू काश्मीर डोडा येथील झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने ठाण्यात आज निषेध आंदोलन करण्यात आले। यावेळी जोरदार घोषणाबाजी करीत निषेध नोंदवण्यात आला। जे जवान या भारत देशाचं संरक्षण करतात त्यांच्यावरच हल्ले होत असतील तर देशाचे संरक्षण मंत्र्याचे खाते झोपेत आहे का असा प्रश्न ठाकरे गटाचे ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे यांनी उपस्थित केला आहे। जम्मू काश्मीर येथे सैनिकांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध करत ठाण्यातील चिंतामणी चौक परिसरात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी निषेध नोंदवलाय। यावेळी काहीतरी उपाययोजना करा अन्यथा संरक्षण खात्याच्या मंत्र्यांनी राजीनामा द्या अशी मागणी देखील शिवसेना ठाकरे गटाचे ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे यांनी केली आहे। आपण बघू शकाल 8 दिवसांमध्ये 9 जवान जर का डोडा या जिल्ह्यामध्ये शहीद होतात हे या देशाचं दुर्दैव आहे। वेळोवेळी ज्या पद्धतीचं संरक्षण या देशातील नागरिकांना हे सगळे आपले सुरक्षा व्यवस्था आणि इतर सगळे हे जे शहीद झालेले जवान आहेत, जे वीर जवान आहेत, ते जर का करत असतील तर त्यांच्या बाबतीत ठोस पावलं हे केंद्र सरकार घेणार आहे का असा हा मोठा प्रश्न आहे। अनेक जर का उपाययोजना तुम्ही आणताय, जम्मू काश्मीरमध्ये नवीन लॉ इम्प्लिमेंट करताय, पण हे सगळं केंद्र शासनाने केल्यानंतर जर का असे घुसपेट येत असतील आणि आपल्या जवानांना जर का ठार मारण्याचा प्रयत्न करत असतील, असे भ्याड हल्ले करत असतील तर त्याचा विरोध आम्ही इकडे करतोय। आणि आम्हाला असं वाटतं जर का केंद्र शासन आणि त्याचबरोबर संरक्षण मंत्रालय जर का ठोस पावलं नसेल उचलत, ते लोक जर का या दहशतवाद्यांच्या विरुद्ध जर का कोणती ठोस कारवाई नसेल करणार तर त्यांनी ताबडतोब राजीनामे द्यावे। पितांबरी प्रायव्हेट लिमिटेड ठाणे गेल्या 19 वर्ष अखंड आषाढी वारीमध्ये सेवा करते। पंढरपूर वारीमध्ये वारकरी बंधू यांना कंपनीचे वेदनाशक तेल क्युअर ऑन ऑइल या तेलानं वारकरी बंधू यांची मोफत मॉलिश करण्यात आली आहे। पितांबरी कंपनीची टीम 30 जूनला ठाणे येथून निघाली। टीमला शुभेच्छा देण्यासाठी कंपनीचे प्रमोशनल ऍक्टिव्हिटीज मॅनेजर दीपक मेडेकर यांच्या हस्ते नारळ वाढवून शुभेच्छा देण्यात आल्या आहेत। या टीम बरोबर इव्हेंट प्रमुख दीपक मेडेकर तसेच सुपरवायझर किशोर शिवले, योगेश विश्वासराव, विद्याधर घुलप, मनोज धाडवे, योगेश पानक, दीपक यादव, प्रवीण यादव, सोहम शिंदे, विशाल साळुंके, संजय बेहरे, उमेश गुडेकर उपस्थित होते। पहिला टप्पा भवानीपेठ, दुसरा टप्पा दिवेघाट तर तिसरा टप्पा सासवड असे मुक्कामाचे ठिकाण करत करत तुकाराम महाराज पालखी सोहळा यामध्ये पण वारकऱ्यांची सेवा करण्यात आली आहे। तसेच संत सोपान काका यांच्याही पालखीमध्ये बारामती वारकऱ्यांची मालिश करण्यात आली। तसेच संत गजानन महाराज यांच्याही पालखी बरोबर सोलापूरमध्ये वारकरी बंधूंचे क्युअर ऑन तेलाने मॉलिश करण्यात आले। ही सेवा सकाळी 7 वाजल्यापासून ते रात्री 9 वाजेपर्यंत वारकऱ्यांची मोफत मॉलिश करण्यात आली आहे। 14 जुलै ते 18 जुलै रोजी पंढरपूर 3 ठिकाणी मॉलिशचा कॅम्प लावण्यात आला असल्याची माहिती दीपक मेडेकर यांनी दिली आहे। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल
त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। अभियंत्याला बंगल्यावर नेऊन बेदम मारणे, चित्रपटगृहात शो बंद पाडून प्रेक्षकाला बदडणे, महिलेचा विनयभंग करणे असे नाना कारनामे करणारे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे राष्ट्रीय सरचिटणीस आमदार जितेंद्र आव्हाड यांना खोट्या गुन्ह्याचा कट रचणं चांगलंच भोवलंय। 354 अंतर्गत स्वतःवर दाखल झालेला विनयभंगाचा गुन्हा मागे घेण्यासाठी याच आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पीडित महिला रिदा रशीद हिच्या विरुद्ध रचलेल्या षडयंत्राचा अखेर पर्दाफाश झालाय। या खोट्या गुन्ह्याप्रकरणी आमदार जितेंद्र आव्हाड व त्यांच्या दोघा वकिलांसह कोर्टात सहभागी 23 आरोपींविरोधात मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। यातील आव्हाडांची कथित हस्तक मुंब्र्यातील इस्टेट एजंट शबाना सौंदी हिला पोलिसांनी अटक केली असून आव्हाड व अन्य आरोपी मात्र मोकाट असल्यानं त्यांच्यावर तातडीनं अटकेची कारवाई करण्याची मागणी गुरुवारी ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत पीडित महिला रिदा रशीद यांनी केली आहे। या संदर्भात त्यांनी सविस्तर माहिती दिली, पाहूयात। आज प्रेस कॉन्फरन्स घेण्याचा विषय हा आहे काय, जसं माझ्यावर एक केस झालेला, जेव्हा मी विनयभंगाचा केस केलेला एका नेत्यावर, त्याच्यानंतर कसं कट रचून कसे प्लॅनिंग करून माझ्यावर अॅट्रॉसिटी आधी, त्याच्यानंतर माझ्यावर पिटा पॉस्को, त्याच्यानंतर 420 ची तयारी केलेली, त्यांच्यावर अॅट्रॉसिटीचं आता कोर्टाकडे आहे। पिटा पॉस्कोची बेसमरी झालेली आहे। ही समोरच्यांवर सगळ्यांवर FIR झाली। 22 लोक आहेत, 22 लोक आहेत। 4 लोक बेलसाठी पळतायत। तिचे लोक जे मेन कट रचणारे आहेत त्यांचं नाव जितेंद्र सतीश आव्हाड, बंटी नायक, परवीन पवार, शिवा जगताप असे अनेक आहे। रौनक शेख, शबाना शेख, साइस्ता कुरेशी असे 22 लोकांचे नाव आहेत। त्यांच्यावर केस झाले, त्यांच्यावर पॉस्को सुद्धा लागलेला आहे। कट रचण्यात त्यांनी कुठेच काय सोडलं नव्हतं, का एका महिलाला कसं बदनाम करावं, तिची जिथे फिरायची। जेव्हा माझ्यावर पिटा पॉस्को झालं, सतीश आव्हाडांनी कुठलीच जागा सोडली नव्हती। मी रस्त्यावर असायची, लोकांना लावलेलं, मी गाडीमध्ये बसलेले, व्हिडिओ बनवून त्यांनी ट्वीट केलेलं, एवढं केलेलं की क्विता कुरान घेऊन बसलेले की आरोपी को अरेस्ट करो, आरोपी को अरेस्ट करो, मैं पागल हो गया हूं, मी एडा झालोय, मी कायदा हातात घेईन, माझे कार्यकर्ते कायदा हातात घेतील, असं सगळं व्हिडिओ चालवले त्यांनी। पण बेसमरी झाल्याच्या नंतर त्यांच्यावर केस झालेला आहे। एवढीच रिक्वेस्ट आहे पोलिसांना, ठाणे पोलिसांवर विश्वास नक्कीच खूप आहे, कारण त्यांनीच जेव्हा हायकोर्टात हा केस गेलेला, झोन 1 DCP जेव्हा गावडे साहेब होते, त्यांनीच ह्या सगळं खरं कोर्टासमोर आणलेलं। आज पण तेवढाच भरोसा आहे मला पोलिसांवर। हे जे आरोपी आहेत, जे कट रचलेले आरोपी आहेत, ज्यांनी जाग्या जाग्यावर मला बदनाम करण्याचा प्रयत्न केलं, त्यांना अरेस्ट करून त्यांना नक्की शिक्षा मिळायला पाहिजे। मी जे झालेलं आहे माझ्या बरोबर, खूप लोक आहेत त्याच्यात, एवढीच रिक्वेस्ट आहे।
घर हडप करून जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी भाजपाचे माजी नगरसेवक मनोहर डुमरे यांच्यावर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पीडित तरुणीचे पती अशोक सोनावळे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। याबाबत सविस्तर वृत्त असे की फुपानी कंपाऊंड डोंगरीपाडा किंगकॉंग नगर येथे स्वप्नाली अशोक सोनावळे यांचं घर आहे। हे घर त्यांनी भाडे तत्वावर दिलंय। फेब्रुवारी 2023 मध्ये भाडेकरूचा करारनामा संपल्यानंतर स्वप्नाली सोनावळे या घराचा ताबा घेण्यासाठी गेले असता संबंधित भाडेकरूने घराचा ताबा सोडण्यास नकार दिला। तसेच हे घर मनोहर डुमरे यांनी 10 लाखाला विकलं असल्याचं सांगितलंय। या संदर्भात भाडेकरूने डुमरे यांच्याशी स्वप्नाली यांच्याशी फोनवर बोलणं करून दिलं, मात्र जुजबी बोलून डुमरे यांनी फोन बंद केला। त्यामुळे स्वप्नाली सोनावळे यांनी पुन्हा डुमरे यांना फोन केला असता हे घर माझं आहे, तुम्ही कोण आहात? मी इथला स्थानिक नगरसेवक असून माझी मालकी असं म्हणत डुमरे यांनी स्वप्नाली सोनावळे यांना जातीवाचक शिवीगाळ केली आहे। या प्रकरणी कासारवडोली पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला होता, मात्र पोलिसांनी कारवाई न केल्याने स्वप्नाली सोनावळे यांनी न्यायालयात 156(3) नुसार याचिका दाखल केली होती। त्यावर निर्णय देताना 9 जुलै रोजी न्यायालयानं गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत। त्यानुसार 16 जुलै रोजी कासारवडोली पोलीस ठाण्यात अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम 3A, 3.1, 4 आणि 3.1.9 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। यावेळी अण्णाभाऊ साठे यांचे वंशज सचिन साठे, अशोक सोनावळे, रमेश समुकराव, राजाभाई सूर्यवंशी, समीर भाऊ नेटके, ज्ञानेश्वर राजपंके, कृपेश सूर्यवंशी, नाना मगदुम, चंपत गवले, रवी शिरसाट, दीपक आवरे, जगदीश सोनटक्के, मल्हारी शिंदे तसेच संजय भोसले, माणिक रंजापंके, कृष्णा खंडागळे आदी उपस्थित होते। नमस्कार, मी मास संघटनेचा अध्यक्ष व सकल मातंग समाज समन्वयक आणि या ठिकाणी ठाणे जिल्हा साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे संयुक्त जयंतीच्या कार्यकारिणीच्या वतीने या ठिकाणी आज प्रेस कॉन्फरन्स घेण्यात येत आहे। या ठिकाणी आमच्या समाजातील सक्रिय कार्यकर्ते अशोक सोनावणे यांना वारंवार गेल्या 1.5-2 वर्षापासून माजी नगरसेवक मनोज डुमरे सातत्याने त्रास देत आहेत आणि यांच्या असणाऱ्या घरावर 2 वेळा कारवाई करायला लावलेली आहे। या ठिकाणी असणारं त्यांचं स्वतःचं एक गाळा आहे, त्या गाळावर पण कारवाई करण्यात आलेली आहे। या ठिकाणी त्यांच्यावर सातत्याने गुन्हा दाखल व्हावा यासाठी समाजातील वेगवेगळे कार्यकर्ते नेते मंडळींनी मिळून या ठिकाणच्या डीसीपीला पत्रव्यवहार निवेदन केलं होतं, परंतु त्यांना राजकीय दबावापोटी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला नव्हता। त्यानंतर सगळ्या समाज बांधवांनी ठरवलं आणि त्यांना न्यायालयीन पद्धतीने 156(3) अनुषंगाने अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार कलम 3.1.5 व 3.1.9 च्या अनुषंगाने त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे, परंतु अद्याप त्यांना अटक झालेली नाही। त्यांना अटक करण्यासाठी गेल्या तासभरापूर्वी आम्ही पत्रकार परिषद घेतली, त्यावेळेला कळविण्यात आले की 8 दिवसाच्या आत जर त्याला अटक झाली नाही तर अशोकचा जो कुटुंब आहे तो कमिशनर ऑफिस किंवा कलेक्टर ऑफिस समोर उपोषणाला बसणार आहे। याची नोंद आपण पत्रकारांनी घ्यावी। त्यास संबंध करणारे हेच मनोहर डुमरे होते। त्यावेळी आम्ही मातंग समाजाच्या वतीने आंदोलन केलं होतं आणि त्याच आंदोलनाचं आम्ही यावेळी तुम्हाला सांगतोय की माननीय गृहमंत्री आणि माननीय मुख्यमंत्री यांना आम्ही मातंग समाजाच्या वतीने आणि सर्व बहुजन समाजाच्या वतीने आम्ही विनंती करत आहोत की त्याच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आमच्या सर्वांचेच आहेत, त्याच्यामुळे या परमपूज्य महात्म्यावर जो अवमान झालेला आहे त्याच्यावर गुन्हा दाखल होऊन त्याच्यावर अॅट्रॉसिटी अंतर्गत लवकरात लवकर गुन्हा दाखल व्हावा ही आम्ही यावेळी परत मागणी करत आहोत आणि झाली नाही तर आम्ही परत या पुढे मोठं आंदोलन घेऊ हे या निमित्त आम्ही सांगू इच्छितो।